गेले शिरीष घाणेकर. हॉस्पिटलमधले त्या मॅडमच्या आता हाती लागले नसतील ना. मॅडम मॅडम इकडे एक पेशंट होता, बघितलात का? हो, आत्ताच एक वॉर्ड बॉय त्या पेशंटला घेऊन गेला. कुणीतरी चुकून आणून ठेवलं त्या पेशंट. कुठे? कुठे म्हणजे काय? वॉर्डमध्ये. दादा पेशंट कुठे गेला? माहिती ना, इकडेच होता तो. असा हलगर्जीपणा कसा काय करू शकता? तुम्ही काळजी करू नका, मी शोधतो त्याला. जा जा. एकमेव माणूस मिळाला होता ज्याला माझ्या आईबद्दल सगळं माहिती होतं, तर तोही नाहीये. मॅडम काय झालं? शुभू हे बघ. या या की या. आत्या, शोभाताई, सानिका, हे बघा मला पाहुणे आलेत बघायला. या या, लाजू नका. म्हणलं घर तरी धावतो, बघून घ्या. तुमचं सासर नीट बघून घ्या. अगं तुम्ही समजे पण आलासा. चला बरंच झालं. आता कसं समज क्लिअर होईल. बरं, तर हे आहे दुसरं घर का? होय, हे दुसरंच घर आहे. तुम्हाला ओळख करून देतो हा समजांची. ह्या बघा, अनुराधा माझ्या सासूबाई. तुम्हाला सांगतो, ह्यांचा स्वभाव इतका प्रेमळ आहे ना, इतका प्रेमळ आहे की, आणि माझ्यावर तर लई मायाला होतात. लई जीव आहे त्यांचं माझ्यावर. होय की नाही सासूबाई? मीनाक्षी, स्वीटीनं परत गोळ घातले, तिला समजून सांग. तुम्ही शांत राहा, कधी गेलं की बघतेस मी तिच्याकडे. आता पुढच्या मेंबरची ओळख करून देतो. ही स्वीटे, गप बसतीस का आता? मम्मी, अगं असं काय करायलेस? मुलीचं खरं घर तिचं सासरच असतं ना, म्हणून सासरच्यांची ओळख करून द्यायला लागलोय. ही आहे का नाही, सानिका माझी छोटी ननंद. आणि ह्या शोभाताई माझ्या मोठ्या ननंदबाई. होय, नमस्कार. अगं शोभे, काय करतीस तू? काय? सॉरी, काय? परत घेते. नमस्कार. मीनाक्षी ताई, हे काय चाललंय? हे हिचं सासर आहे का? होय, हे माझ्याच नवऱ्याचं घर आहे. स्वीटे, अगं काय बोलालीस तू? हा, काय पोरखेळ चालवलाय ग? नाही नाही आत्या, मी पोरखेळ नाही लावलाय हो, माझ्या मम्मीनं लावलाय. आता तुम्हीच सांगा, ते एवढं मला बघायला आलेत ना, मग असं लपवाछपवी करणं चांगलं दिसतंय का? म्हणून म्हणलं सगळं खरं खरं सांगून टाकू. अगं हे काय चाललंय? तुझं आधीच लग्न झालंय का? होय, म्हणजे ठरलंय माझं लग्न. अहो झालंय असंच समजा की. स्वीटे, गप्प बसा. इंद्रनील तिचा हात पकड घेऊन चल. मम्मी, आता पकडून काय होणार आहे? तोंड कसं बंद करणार तिचं? आणि जे खरं आहे ते बोलणारच ना ती. इंद्रनील तुझ्या तर आता अगं का असं करायलास माझ्या भावाला? थँक्स काय भावा. तुम्ही बघितलं ना, माझ्या भावाला पण पटतंय हे समज. तुमचा विश्वास बसना झाला ना. मी फोटोज दावतो, एक मिनिट. हे बघा, माझा नवरा हँडसम आहे ना, कसला राजबिंड दिसतो आहे का नाही? माझं प्रिन्स चार्मिंग, माझं मिस्टर भाडेकरू. सांग तुझ्यावर मी किती प्रेम करू. अरे काय फालतूपणा लावलाय हा? ओ चला निघूया आपण. ह्यांनी आपल्याला फसवलंय. लय अतिशाणी आहे मुलगी ही. लाज वाटत नाही खोटं बोलायला? एका लग्न ठरलेल्या मुलीचं माझ्या मुलाशी लग्न व्हायला चाललात तुम्ही? अहो ऐका ना, असं काय की नाही, तुम्ही ह्यासने विचारा ना. ते काय ना, आमची स्वीटी ना लय नाटकी करते बघा. खरंच अहो असं काय बी नाही. अहो तुमची मुलगी स्वतः बोलते, तुमचा मुलगा तेच सांगतोय, आणि कुणाला काय विचारायचं आहे?
हे चल गे अहो, ऐकून तर घ्या. हे चल अहो, पाहुणा ऐका की हो ओ पाहुणे हॅलो सिक्युरिटी हां सगळीकडे शिरीष घाणेकरला शोधा हॉस्पिटलची प्रत्येक रूम चेक करा सापडलाच पाहिजे. डॉक्टर शिरीष घाणेकर कुठे आहे? तुम्ही कोण? प्रश्न विचारायचे नाही, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. शिरीष घाणेकर कुठे आहे सांग, नाही तर मी हॉस्पिटल पेटवून टाकेल. तो आमच्या हातून निसटला. काय असा कसा निसटला बरं तो? 2 माणसं आली होती, त्यांनी सांगितलं की त्यांना अलकनंदा मॅडमनी पाठवलंय आणि आम्हाला ते खरं वाटलं आणि तुम्ही त्याला त्यांच्या स्वाधीन केला. मूर्ख कुठले? बोल मॅडी, काय बातमी आहे? मॉम, घाणेकर पळालाय. काय? हो. श्रावणी, मला माहिती आहे तूच केलंयस. खूप महागात पडेल तुला हे. शुभू, काय करायचं आता? जर अलकनंदा मॅडमच्या आधी शिरीष घाणेकर लागले ना, तो खूप मोठा प्रॉब्लेम होईल. असं कसं झालं रे माझ्याकडनं? कसे निसटले ते? मॅडम झालं ते वाईट झालं, पण तुम्ही काळजी करू नका, मी करतो काय. पृथ्वीसाहेबांचा मेसेज आलाय. काय म्हणतो काका? साहेबांनी अर्जंट बोलवलंय घरला. मॅडम मला निघायला पाहिजे, आता सगळं नशिबावर आहे. असं कसं म्हणतोय शुभू? मॅडम सध्या तरी आपण काहीच नाही करू शकत, पण मी माझी माणसं लावतो कामाला. तुम्ही नका काळजी करू, देवावर विश्वास ठेवा, होईल काहीतरी. चला.